नमस्कार गोरड स्पॉटलाइटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि यासाठी खरं म्हणजे पहिला मोर्चा बरोबर 5 वर्षांपूर्वी निघाला होता। 5 वर्ष आरक्षणासाठी संघर्ष सुरू होता, पण या संघर्षातून मराठा समाजाच्या पदरामध्ये खरोखरच काही पडलं की नाही याचा आढावा आज घेणार आहोत आजच्या स्पॉटलाइटमधून। 5 वर्षात काय कमावलं, काय गमावलं। मराठा आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे निघाले, त्याला आता 5 वर्ष पूर्ण झाली आहेत। या 5 वर्षात आंदोलनं झाली, मोर्चे निघाले, कोर्ट कचेऱ्या झाल्या, पण मराठा समाजाला हाताला ठोस असं काहीच लागलं नाही। पाहूयात या संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट। मराठा आरक्षणाचा प्रश्न 5 वर्षानंतर जैसे थे। मराठा समाजाला मिळालं आउटघटकेचं आरक्षण। आरक्षणाच्या लढ्यानंतर हाती ठोस काहीच नाही। मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी तशी नवीन नाही, पण या मागणीनं खऱ्या अर्थानं जोर धरला तो 2016 मध्ये। त्यातूनच संपूर्ण समाज एक होऊन पहिला मराठा क्रांती मोर्चा 9 ऑगस्ट 2016 ला निघाला। त्यानंतर एका पाठोपाठ असे 58 मोर्चे निघाले, त्याचे पडसाद देशभरात उमटले। त्या घटनेला आता 5 वर्ष पूर्ण होत आहेत, पण त्यातून मराठा समाजाच्या पदरात पडलं ते आउटघटकेचं आरक्षण आणि कोर्ट कचेरी। मूळ मागणी आरक्षणाची होती, त्यानंतर सारथीसारखी संस्था स्थापन व्हावी ही मागणी पुढे आली। अण्णासाहेब पाटील महामंडळ हे मराठा समाजासाठी असावं, त्या पद्धतीने मागणी पुढे आली। स्कॉलरशिपचा प्रश्न आहे, वसतिगृहाचा प्रश्न आहे, या सगळ्या मागण्या पुढे आल्या। त्या मागण्या लावून धरलेल्या आहेत, परंतु अद्याप त्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत। परंतु मराठा क्रांती मोर्चानं अनेक संघटना समाज एकत्रित करण्याचं काम केलं। 9 ऑगस्ट 2016 ते 19 ऑगस्ट 2021 मराठा समाजाचं आंदोलन आणि न्यायालयीन निर्णयानं हादरवून टाकणारा हा काळ। एका पाठोपाठ एक लाखोंच्या संख्येनं पण शांततेनं आंदोलन करणाऱ्या मराठ्यांना न्याय मात्र मिळू शकला नाही। 2016 या वर्षामध्ये तत्कालीन फडणवीस सरकारनं मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिलं। सारथी संस्थेची स्थापनाही केली। अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला आर्थिक मदतीची घोषणाही केली, पण त्यातून मराठा समाजाचे प्रश्न काही केल्या सुटले नाहीत। परिस्थिती जैसे थेच राहिली। हे सरकार असो का ते सरकार असो, यांनी जाणीवपूर्वक ओबीसीला धक्का न लावता अशा पद्धतीची भाषा केल्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही। कुणाला धक्का लावणं न लावणं, कुणाला काय वाटणं, कोणाला चांगलं वाटणं वाईट वाटणं, यावर हा देश चालत नाही। हा देश भारतीय संविधानानुसार चालतो। या आरक्षणामुळे नोकर भरती आणि शिक्षणात मराठा समाजाला मोठा आधार मिळेल असं वाटत होतं, पण 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयानं या आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आणि आता 5 मे 2021 रोजी आरक्षणही रद्द झालं। त्यानंतर आरक्षण रद्द झाल्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांवर ढकलत आहेत। केंद्रामध्ये घटना दुरुस्तीनंतर मागास प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार पुन्हा राज्य सरकारला बहाल करण्यात आला। मात्र आता पुढे काय हा प्रश्न 5 वर्षानंतरही कायम आहे। माधव सावरगावे, साम टीव्ही न्यूज, औरंगाबाद। मराठा आरक्षणासाठी निघालेले मोर्चे हे चर्चेचा विषय ठरले होते। मराठा क्रांती मोर्चाच्या या धगधगत्या आंदोलनाची सुरुवात कशी झाली आणि ते आता कुठपर्यंत पोहोचलेलं आहे, पाहूयात या रिपोर्टमधून। मराठा क्रांती मोर्चाचा संघर्षमय प्रवास। आरक्षणासाठी 5 वर्षात 58 मोर्चे। आता तयारी नव्या लढ्याची। महाराष्ट्रात बहुसंख्येनं असलेल्या मराठ्यांच्या विविध मागण्यांसाठी 2016 या वर्षामध्ये एक ठिणगी पडली। त्या ठिणगीचं नाव होतं मराठा क्रांती मोर्चा। औरंगाबाद शहरात पहिली ठिणगी पडली आणि त्याची चर्चा जगभर झाली। 26 जुलै 2016च्या या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चा असं नाव देण्यात आलं। प्रत्यक्षात 9 ऑगस्टला शांततेत मराठा क्रांती मूक मोर्चा निघाला। त्यानंतर दुसरा मोर्चा उस्मानाबादमध्ये निघाला। असे एका पाठोपाठ 58 मोर्चे निघाले। की एक क्रांती म्हणून एक मराठा क्रांती आणि मराठा क्रांती मोर्चा अशा प्रकारचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलं
आणि त्या मिटिंगमध्ये देण्यात आलं. त्याच ठिकाणी आम्ही ते बॅनर तयार केलं आणि तिथपासून मग पुढे पहिल्यांदा 9 ऑगस्ट 2016 आणि 8 दिवसाच्या अंतरामध्येच शून्य खर्च आधारित हा सर्व जगाला हेवा आणणारा आणि सर्व जगाला मार्गदर्शक नेतृत्व ठरणारा असा औरंगाबादचा संभाजीनगरचा मोर्चा निघाला. वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये आणि संघटनांमध्ये मराठा समाजाचे नेते विखुरले होते. या नेत्यांना पक्ष आणि संघटनेचा विचार बाजूला ठेवून समाजाच्या प्रश्नांसाठी आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं. सर्वपक्षीय नेतेही आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. मराठा क्रांती मूक मोर्चाचं नेतृत्व कोणत्याही राजकीय पक्षांनी नेत्यांनी केलं नाही. या आंदोलनाचं नेतृत्व त्या त्या जिल्ह्यातल्या मुलींनी केलं. परत एकदा मराठा जोडो अभियान समाज जोडण्याचं काम आम्ही सुरू करणार आहोत. ज्या काही समाजाला मिळालं नाही ते पुन्हा एकदा पदरात पाडून घेण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचं हे दुसरं पर्व असणार आहे. ज्या मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात या शहरातून झाली होती, पुन्हा एकदा दुसऱ्या पर्वाची सुरुवात देखील इथून होणार आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या क्रांती मोर्चानं इतिहास घडवला, पण मराठा समाजाचं भविष्य अद्यापही अनुत्तरित आहे. त्यामुळे मराठा समाजाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी 5 वर्षांच्या काळातला लढा विसरून नव्या लढ्याला आता सुरुवात होणार आहे. त्यातून तरी काही पदरात पडेल का, याचं उत्तर सध्या तरी कोणाकडेच नाही. माधव सावरगावे, साम टीव्ही न्यूज, औरंगाबाद. तर देशभरामध्ये ढवळून निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाचं केंद्र हे औरंगाबाद होतं, आजही आहे. कारण ज्या औरंगाबादमधून पहिल्या मराठा क्रांती मूक मोर्चाची सुरुवात झाली होती, त्याच औरंगाबादमधून आता आंदोलनाच्या नव्या पर्वाला सुरुवात होतीये. पाहूया. मराठा क्रांती मोर्चाचं केंद्र औरंगाबाद. आंदोलनाच्या नव्या पर्वाला सुरुवात. आरक्षणाची लढाई होणार अधिक तीव्र. औरंगाबादच्या या मराठा क्रांती मोर्चाच्या 5व्या वर्धापनदिनी देशभर ढवळून निघालेल्या झंझावातावर चर्चा करण्यात आली आहे. या दरम्यान काढलेल्या 58 मोर्चांच्या मेहनतीची आठवणही यावेळी समन्वयकांनी काढली. पण दुःख तेच होतं, इतकं करूनही पदरात काय पडलं. औरंगाबाद हे जन्मस्थान आहे आणि प्रत्येक मीटिंगमध्ये प्रत्येक जण सांगतो बुवा तुम्ही जो मार्ग दाखवला त्या मार्गावरती जे 58 मोर्चे झाले, शांततेच्या मार्गात जे मोर्चे झालेत, तर औरंगाबाद हे केंद्रस्थान राहणारच आहे. कारण औरंगाबादमधनं जी दिशा दिली आहे, यानंतरही औरंगाबाद समाजातला जो उपेक्षित घटक आहे त्याला जोडण्याचं काम औरंगाबाद आता सुरू करत आहे. गेल्या 5 वर्षात कोणत्याही एका व्यक्तीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन न करता सामूहिक नेतृत्वाची भूमिका राहिलेली होती. आता मात्र छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या दुसऱ्या लढाईला सुरुवात झाली आहे. दुसरे पर्व म्हणजे खरं म्हणजे सांगायला भरपूर आंदोलन मोर्चे झालेत. असं वाटत होतं की आरक्षणाचा मार्ग सुटलाय, पण तो केंद्र आणि राज्याच्या बुद्धिबळामध्ये हा अडकून पडलेला आहे आणि यातनं मार्ग सरकारने तात्काळ काढला पाहिजे. नसता पुन्हा एकदा नवीन क्रांतीची ज्योत औरंगाबादमधनं पेटणार आहे आणि सरकार स्वतःहून जो उद्रेक आहे तो ओढवून घेणार की काय, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. मोर्चानंतरही मराठा समाजाच्या पदरात काहीच पडलं नाही. त्यामुळे आता नव्यानं सुरू होणारी लढाई ही अधिक तीव्र असेल हे मात्र निश्चित. आणि आता 5 वर्ष जे मराठा समाजाने 58 मोर्चे काढले आणि त्याची संपूर्ण जगाने दखल घेतलेली आहे. पण एवढे 58 मोर्चे काढूनही एवढा समाज एकवटूनही मराठा समाजाच्या हातात काही मिळालेलं नाहीये. त्यामुळे इथून पुढे आम्ही म्हणजे या प्रकारे आंदोलन करणार आहे की आम्हाला फक्त केंद्रात टिकणारं, आता हे जे SCBC जे दिले होतं आरक्षण ते फक्त राज्यापुरतं मर्यादित होतं, पण आम्हाला मराठा समाजाला राज्यापुरतं मर्यादित नकोय, ते केंद्रात सुद्धा पाहिजे आणि ते ओबीसीतून टिकणारच आरक्षण पाहिजे. शुक्रवारपासून मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला सुरुवात होईल. नांदेडमध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली हेही आंदोलन मूक असणार आहे. त्यानंतर राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यात आंदोलन करण्याबाबत मराठा क्रांती मोर्चानं पाऊल टाकलंय. या दुसऱ्या पर्वातील आंदोलनाची दिशा ही औरंगाबादमधून मिळाली आहे. त्यातून पुन्हा एकदा महाराष्ट्र ढवळून निघणार हे मात्र नक्की.